पुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की साई हा फोनवर बोलत असतो आणि त्याने काही गोष्टींची जबाबदारी जी आहे ती खरं तर दिलेली असते इकडे असणाऱ्या त्या बाकी लोकांना आणि रमाला सुद्धा या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही द्या, कारण माझ्यावर जास्त प्रेशर देऊ नका, कारण मी जास्त दिवस इथे नसणार आहे असं देखील आता तो फोनवर सांगत असतो. आणि हे सगळं काही संध्या ऐकत असते. संध्यासुद्धा बॅग वगैरे भरून आवर्त घेत असते, कारण आता रमा आणि अक्षयचं लग्न झालं की ह्यांना इथून पॅकअप करून गावाला जायचं असतं आणि यासाठी ही सगळी धावपळ सुरू असते. तर संध्या आता न राहून साईला विचारते की साई, तू काय ठरवलं आहेस, तुझ्या मनात काही चालू आहे का? त्यावर साई म्हणत असतो की माझा निर्णय पक्का झालेला आहे, यांचं लग्न झालं ना तर मी इथे राहणार नाही आहे, मी इकडनं निघायचाच प्रयत्न करतोय असं देखील आता सांगितलं जातं. संध्या म्हणत असते की पण एवढा कठोर निर्णय कशासाठी तू घेतला आहेस? त्यावर संध्याला तो सांगतो की काय करणार आहे मी इथे राहून, सारखी रमा माझ्या डोळ्यासमोर येत राहणार. आता त्यांचं लग्न झालंय म्हटल्यावर ती लोक माझ्या डोळ्यासमोर सारखी येत राहिली तर ते चांगलं वाटणार नाही ना. त्यापेक्षा ना मी इकडनं गेलेलंच बरं, त्यांना सुखानं त्यांचा संसार करू दे, त्यांच्या वाटेमध्ये मला आता यायचं नाही असं देखील आता साई जो आहे तो बोलत असतो. त्यावर मात्र साईला संध्या समजवायचं काम करत असते. तू असं वाईट वाटून घेऊ नकोस, तुलाही माहितीच आहे ना की ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या कशा घडल्या आहेत. त्या मला कळते, तुझ्या आयुष्यात रमाचं प्रेम नाही आहे, पण रमासाठी अजूनही तू तितकाच आसुसलेला आहेस हेही मला माहिती आहे. म्हणजेच संध्याला कळत असतं की साईचं रमावर किती प्रेम आहे, पण त्याने स्वतःला घट्ट आणि मजबूत केलेलं असतं आणि त्यामुळेच ना त्याच्या या सगळ्या गोष्टी बरोबर संध्याला कळत असतात. संध्या त्याला आधार देत असते आणि म्हणत असते की खरंच ना रमासारखी मुलगी मला सून म्हणून हवीच होती, पण आपल्या नशिबात ते या गोष्टी नाही आहेत, तर आपण तरी काय करणार. पण तिनेही मला सांगितलं आहे की ती तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी बघणार आहे, तू काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल असं बोलून आता संध्या ही साईला आधार देत असते आणि त्याचं मन हलकं करायचा प्रयत्न आता ती करत असते. साई आपल्या आईकडे बघून आता रडत असतो आणि म्हणत असतो की नाही, आता जास्त दिवस मी इथे राहणार नाही, मी ठरवलं आहे की एकदा काही लग्न वगैरे झालं ना की आपणही इकडनं निघून जायचं, कायमचं गावाला राहायचं. मग पुढच्या कामाचं काय, याचं काही नियोजन तुझ्या डोक्यात आहे का? कारण इकडे तो आता अण्णांकडे काम करत होता, पण पुढे गावाला जाऊन आता काय काम करायचं, उदरनिर्वाह काय, याबद्दल संध्या त्याला विचारत असते. तर संध्याला तो म्हणत असतो की आता ह्या सगळ्या गोष्टी नंतर बघता येईल, एकदा का इकडनं गेले ना का बघूया मग नंतर, असंही आता तो म्हणत असतो. आणि तो आता साई संध्याच्या मांडीवर डोकं ठेवून खूप जास्त रडत असतो. दुसरीकडे आता पाहायला भेटत असतं की कांत हे आता अक्षयची वाट बघत असतात. अक्षयला म्हणत असतात की कधी येणार आहेस रे तू रेडी होऊन, किती अजून वाट बघायला लावणार आहेस, किती तो वेळ. आनंदही आता तिथे तयार होऊन आलेला असतो. आनंद म्हणतो की काय झालं आहे. त्यावर मात्र शशिकांत म्हणू लागतो की काही नाही, म्हणजे थोडा प्रॉब्लेम झाला आहे बघ ना, किती वेळचं या माणसाला मी सांगतोय झालायच का रेडी. तिथे ती लोक रेडी होऊन बसतील, पण हा आपला अजूनही अक्षय रेडी झालेला नाही आहे. काय करावं या अक्षयचं ना खरंच ना कळतच नाही कधी कधी, असंही आता शशिकांत म्हणत असतात. तर अहो, नवरा मुलगा आहे, तयार व्हायला वेळ तर लागणारच आहे असं देखील आता आनंद जो आहे तो शशिकांत यांना सांगत असतो. तर शशिकांत आणि त्याचसोबत आनंद आता बोलत असतात. तर आनंद म्हणत असतो की सगळी तयारी तर झाली आहे, सगळं नीट केलंय, खरंच ना अक्षयचं आयुष्य किती सुंदर आहे ना, म्हणजे त्याचं पुन्हा एकदा त्याच बायकोसोबत दुसऱ्यांदा लग्न होतंय. आनंद आता हे सगळं बोलत असतो, त्यामुळे शशिकांतला असं वाटतं की बिचाऱ्या आनंदच्या आयुष्यात सुद्धा हे सुख यायला हवं. म्हणूनच आता शशिकांत आनंदला म्हणत असतात की तू काळजी करू नको, आपली जानूसुद्धा तुझ्या आयुष्यात लवकरच पुन्हा येईल, सगळ्या काही गोष्टी नीट होतील. दुसरीकडे आता सुंदर अशी तयारी इथे असणाऱ्या रमाची सुद्धा होत असते. रमाईने पूर्णपणे पेशवाईचा लूक केलेला असतो आणि रमा सगळा लूक केल्यानंतर एक एक दागिने ती आता आपल्या अंगावर वेअर करत असते आणि ते दागिने घालत असतानाच तिचं लक्ष फक्त समोर असलेल्या आरशामध्ये असतं, कारण तिचं सौंदर्य खूप जास्त खुलून दिसत असतं. आणि यातच ती आता खूपच खुश असते. हातामध्ये हिरवा चुडा, त्याचसोबत कपाळावर चंद्रकोर आणि मस्त अशी छान अशी साडी, ह्या सगळा असा नऊवारी गेटअप करून ही तयार असते. आणि त्याचबरोबर आरोहीने सुद्धा सेम त्यांचं ट्विनिंग केलेलं असतं, म्हणजे सगळेच कपडे अगदीच सेम. रमा आणि आरोहीचे कपडे एकदम मॅच असतात. आणि आता आरोही तयार होऊन जेव्हा खाली येते ना, तेव्हा मात्र आता
आरोही दाखवू लागते की तिने कसे छान छान कपडे घातले आहेत. त्यावर शशिकांत त्याचसोबत इथे असणारा आनंदही खूप जास्त कौतुक करतो आणि पेशवाई लूक खरंच खूप सुंदर दिसतोय बाळा तुझ्यावर असं बोलून तिचं आता कौतुक केलं जात असतं. त्याच वेळेला आईने आणि मी ट्विनिंग केलं आहे, आम्ही सेमच घातलं आहे असं देखील आता आरोही सांगत असते. मग त्यांची तयारी झाली आहे का? हो, आईची तयारी सगळी झाली आहे. ती लोक प्रॅक्टिस करतायत. कसली प्रॅक्टिस करतायत ते नसतं का, उखाणा त्याची प्रॅक्टिस करतात. अच्छा, उखाण्याची प्रॅक्टिस चालू आहे. तर अरे ती उखाणा घेणार आहे रमा, म्हणजे एकदम भारीच घेणार असेल की. पण आपल्याला सुद्धा आपल्या नवरदेवाला चांगला उखाणा पाठ करायला सांगायला हवा, नाहीतर आपला नवरदेव तोंडावर पडायचा. खरंच ना, कळतच नाही आता ह्या लोकांचा काय उखाणा आहे. त्याच्यापेक्षा आपल्याला लय भारी असा उखाणा करायचा आहे. म्हणूनच आता शशिकांत आयडिया करतात आणि शशिकांत म्हणत असतात की एक मिनटं आनंद तुझा मोबाईल दे रे जरा. आणि असं बोलून आनंदकडनं मोबाईल घेतात आणि आनंदकडनं जेव्हा मोबाईल घेतात ना, तेव्हा तो मोबाईल त्या आरोहीच्या हातामध्ये देतात आणि आरोहीला सांगू लागतात की हा घे, हा मोबाईल घे आणि तू जा आणि एक काम कर, तिकडे गेल्यानंतर ना एक गोष्ट लक्षात ठेव, हा मोबाईल तिकडे घेऊन जायचा आणि मी कॉल करेन तो फोन चालू ठेवायचा. मलाही ऐकायचं आहे की त्यांचा उखाणा नेमका काय आहे, कारण त्यांच्यापेक्षा ना भारी आपल्या अक्षयचा उखाणा असायला हवा. यासाठी आपण तर तयारी करायलाच हवी ना, असं त्यांचं नियोजन असतं. म्हणूनच आता आरोहीकडे आनंदचा मोबाईल देतात आणि आनंदचा मोबाईल घेऊन आरोही आता गेलेली असते. इकडे मात्र रमा तयार असते आणि रमाला आता एक एक उखाणे एक एक जण सजेस्ट करत असतं. इकडे आता पहिल्यांदाच उखाणा जी आहे ती मयुरी सजेस्ट करते. बर्गरसारखा असा हा उखाणा असतो आणि जेव्हा तो उखाणा ती घेऊन दाखवते तेव्हा रमा म्हणते की हा असा उखाणा घ्यायचा आहे. मग ह्या जनरेशनला असाच उखाणा लागतो. दुसरीकडे मात्र आता हंड्यावर हंडे 7 हंडे असं काहीसा उखाणा आता आजी घेऊन सांगत असते आणि आजी जेव्हा हा उखाणा सांगू लागते ना, तेव्हा मात्र आता रमासाठी हा उखाणा एकदमच जुना असतो. तर लगेच तारा म्हणत असते की काहीतरी युनिक आणि डिसेंट पाहिजे, जुनं नको आहे आपल्याला. आता या नवीन काळामध्ये आपण हे लग्न वगैरे करतोय तर आपल्याला जो उखाणा आहे तो सुद्धा तसाच एकदम भारीवाला पाहिजे आहे. मग असा साधासुद्धा उखाणा नाही घ्यायचा, एकदम छान असा उखाणा घ्यायचा असंही आता ठरलेलं असतं. आणि म्हणूनच आता बोलून दाखवलं जातं की कसं काय करायचं आहे ते. मी आता एक असा पबजीचा उखाणा सांगते. तो उखाणा इतका भंगार असतो की तो उखाणा ऐकूनच सगळ्यांचे आता कान एकदम वेगळे झालेले असतात. ते म्हणतात की काय हा असा उखाणा असतो का? नाही नाही, वेगळा काहीतरी हटके उखाणा पाहिजे. आपण जरा विचार करूया उखाण्यांबद्दल. आणि त्याच वेळेला त्यांच्या अशा चर्चा सुरू असतात. आरोही तिथे येऊन बसलेली असते आणि आरोहीचं मात्र मुद्दामून ते चालू असतं. आरोहीला माहिती आहे की आता या सगळ्या गोष्टी मला त्या लोकांना ऐकवायच्या आहेत आणि म्हणूनच तिथे बसून हे सगळे उखाणे त्यांना ऐकवत असते आणि तीसुद्धा लोक मस्त की उखाणं ऐकत या सगळ्याची मजा घेत असतात. त्यांनाही आता आवडत असतं हे सगळे उखाणे ऐकून, त्यांना आनंद झालेला असतो. पण त्यांना असं वाटत असतं की यातलाच कोणता तरी एक ठरवणार आहेत. पण रमा म्हणते की कशाला एवढी काळजी करताय, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना मी डन केलेल्या आहेत, नका विचार करू एवढा, असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला ते विचारते की नक्की काय करायचं आहे आणि तिथे आरोही येऊन बसते. आरोहीच्या हातामध्ये फोन रमाला दिसलेला असतो. रमा म्हणत असते की माझी तयारी तर उखाण्याची झालेली आहे, पण एक मिनटं थांबा हा. आणि असं बोलून ती आता लगेचच आरोहीच्या हातात ना मोबाईल काढून घेते. आरोहीच्या हातात ना मोबाईल काढून घेतल्याबरोबर आता रमा म्हणत असते की मी उखाणा सांगितला असता, पण बाबा ऐकतायत ना, बाबांना कसं उखाणा सांगून द्यायचा. मग आता इकडे शशिकांतची चोरी पकडली गेली आहे हे आता कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच ना आनंदसुद्धा आता शांतच राहतो. शशिकांत म्हणत असतात की काही नाही, पण आता रमा म्हणत असते की मला माहिती आहे ना तुम्ही उखाणा ऐकण्यासाठी हिला वरती पाठवले मोबाईल घेऊन, पण एवढं लक्षात ठेवा मी काही उखाणा वगैरे सांगणार नाही आहे. माझा स्पेशल असा उखाणा आहे तो तुम्हाला डायरेक्टच ना लग्नामध्येच ऐकायला भेटेल, असं देखील रमा आता बोलत असते. त्यामुळे रमाने उखाणा सांगितलं नसल्यामुळे खूपच आता सगळीकडनं गोची झालेली असते या शशिकांतची. शशिकांतला आता ऐकूच नाही आलेलं असतं. त्यामुळे शशिकांत आता टेन्शनमध्ये थोडा येतो, काय उखाण्याचं करायचं, कसं करायचं. आणि अजूनही अक्षयसुद्धा रेडी होऊन आलेला नसतो. त्यामुळे दुसरीकडे मात्र आता रमा जी आहे आरोहीला ओरडत असते आणि काय गं आजोबांना मदत करतेस का, आम्हाला काही कळत नाही असं वाटलंस का.
सगळ्या गोष्टी ना आम्हाला बरोबर कळतात की तुझं नेमकं काय चाललेलं आहे आणि काय नाही ते. आणि बाबा, तुम्हालाही असं वाटत असेल की मला काही गोष्टी कळत नाही आहेत, तर हा तुमचा गैरसमज आहे. हां बाबा, मला माहिती आहे हे सगळं मुद्दामून तुम्ही करताय आणि तुमच्या नातीला पाठवले. तर आता शशिकांतला इथे मात्र आजीसुद्धा म्हणत असतात, काय रे शशिकांत, या नातीचं आणि तुझं जरा जास्तच जमतंय. तुम्हाला काय वाटलं सगळेच प्लॅन तुमचे सक्सेस होतील का? पण लक्षात ठेवा, तुमचे कोणतेच प्लॅन ना मी सक्सेस होऊ देणार नाही आहे. तर आता आरुही गुपचूपपणे खाली येते. तिच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही, कारण आता आरुहीला जे काम करायला पाठवलेलं असतं ती कामाची चोरी सर आता पकडून घेतलेली असते. त्यामुळे आरोही आता वरती थांबून तरी काय करणार, म्हणूनच आरोही आता खाली येते आणि त्याला मोबाईल देत त्यांना सांगत असते की काय करू, आईने मध्येच बघितलं ना कसं सगळ्यांसमोर मला पकडलं, काय कळतच नाही कसं सगळं काही केलं ते. मग आता मला पकडलं तर मी काय बोलू, म्हणून मी म्हटलं मोबाईल द्यायला येऊया. पण आपण ना तयारीत राहायचं, बेस्ट असा उखाणा घ्यायचा, उखाणा छान तयार करायचा आणि अक्षयला तो उखाणा सांगायचा. असं आता आनंदचं आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या या शशिकांतचं ठरलेलं असतं. ही तयार होऊन आता बाहेर येतो. अक्षयनेही पेशवाई लूक केलेला असतो. आता अक्षय जेव्हा समोर येतो तेव्हा मात्र आता आरोही म्हणत असते की बाबा, खरंच खूप सुंदर दिसताय, म्हणजे तुम्हीसुद्धा आम्हाला मॅच आहे, तर ट्विनिंग केलं आहे तुम्ही तर. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मॅचिंग कपडे घातलेत का, शशिकांत म्हणत असतात. तर अक्षय म्हणतो की हो हो, मॅचिंग कपडेच घातले आहेत. मग आता उखाण्यांचं काय, उखाण्याची तयारी झाली आहे का, अक्षय म्हणत असतो की बाबा सगळी तयारी करून बसलो आहे, टेन्शन घेऊ नका, आपला उखाणा हा परफेक्ट असणार आहे. अरे त्या लोकांनी ना लई जोरात अशी तयारी केली आहे रे, म्हणून म्हटलं आपलीसुद्धा तयारी असायला हवी, नाहीतर ऐन वेळेला आपण त्यांच्यासमोर तोंडावर पडायचो. ही लोक आता आपल्याला एवढा ॲटिट्यूड दाखवत आहेत, मग आपणही त्यांना दाखवायला हवा ना. चला चला, आपण ना वरातीची तयारी करूया, खूप उशीर झाला आहे, आपण चला बँड बाजा घेऊन तिथपर्यंत जाऊया. दुसरीकडे मात्र आता रमालासुद्धा तयार करत असतात आणि जसं ह्यांना कळतं की नवऱ्याची वरात येत आहे, त्याबरोबर आता ही लोकंसुद्धा म्हणतात की त्याला पटकन ही लोकंसुद्धा बेंजोवाला घेऊन येत आहे, वरात कधीही येईल. पण रमा जेव्हा खिडकीतून बाहेर बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण तयार झालो आहे, पण आपल्यासोबत सीमाईसुद्धा असायला हवी. सीमाई तर नाही आली आहे, मग काय, मग आपण जायचं नाही. मग सीमाईला बघण्यासाठी ती रूममध्ये जाते, तर सीमा एकटीच रूममध्ये स्वतःला बंद करून बसलेली असते. रमा म्हणत असते की हे काय, तुम्ही येणार नाही आहे का लग्नाला. सीमा म्हणत असते की नको, आता माझं मन खूप जास्त थकलं आहे आणि या सगळ्या गोष्टींना मला सहन होत नाही. पण ज्या वेळेला आता रमा जी आहे सीमाच्या रूममध्ये जाते तेव्हा सीमा जेव्हा रमाला पाहते तेव्हा मात्र तिचं लक्ष काही तिच्यावर ना हटत नसतं, कारण तिचं सौंदर्य आणि ह्या सगळ्या गोष्टींना त्यामध्येच ना सीमा हरवून जाते. सीमा म्हणत असते की तुला ना कोणाचीही नजर लागायला नको, खरंच ना अगदी सुंदर दिसतेस बघ, आणि असं बोलून तिचं कौतुक करू लागते. रमा म्हणते की आई ते सगळं ठीक आहे, पण हे काय, तुम्ही अजून तयार झालात नाही का. सीमा म्हणत असते की कशासाठी तयार व्हायचं आहे, पण रमा तिला समजवते आणि सांगते की अहो, तुम्हाला तयार तर व्हावंच लागणार आहे ना. सीमा म्हणत असते की नाही, मी तर काही येणार नाही, प्लीज मला नको बोलू, मला फोर्स करू नको, असं देखील सांगितलेलं असतं. पण रमा म्हणत असते की मी काही ऐकणार नाही आई तुमचं, तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागणार आहे. मग असं म्हटल्यानंतर परंतु तरीसुद्धा रमा ऐकत नसते. रमाने सरळ सांगितलेलं असतं की सॉरी, पण मला यायला जमणार नाही. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता सीमा ऐकत नसते. सीमा म्हणत असते की काय करावं लागेल या मुलीला, खरंच ना, म्हणजे ही मुलगी आपल्यावर एवढं प्रेम करते. पण आता रमा म्हणत असते की मला माहिती आहे आई तुम्ही काय येत नाही आहे, पण तुम्ही इतका विचार का करताय, ऐका ना मी काय म्हणते ते, तुम्ही नका टेन्शन घेऊ, काही होणार नाही आहे. सीमाचं मन मात्र यासाठी तयार होत नसतं, म्हणून सीमा म्हणत असते की नाही गं, मला नाही जमणार, कारण आहे ना मला असं वाटतं की माझ्यामुळे उगाच ना तुमच्या कशातही प्रॉब्लेम यायला नको, म्हणून मी नको बोलते, थोडं ऐक बाळा, प्लीज प्लीज थोडं समजून घे, असं देखील आता सांगितलं जातं. पण रमा म्हणत असते की मी आता तुमचं काही ऐकून घेणार नाही आहे, माझ्या या लग्न कार्यात तुम्ही मला माझ्यासोबत हवे आहात, बस संपलं, मला आता इथून पुढे काहीच बोलायचं नाही आहे. तुम्ही आमच्याबरोबर आमच्या लग्नामध्ये सहभागी असणार आहात, तुम्ही जर असाल ना तरच मीही बाहेर पडेन, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा रमा सीमाला एवढं सगळं बोलते तेव्हा मात्र आता काहीच पर्याय नसतो, सीमाला ऐकावंच
लागणार असतं रमाचं, कारण रमाने आता तिच्यासमोर जी अट ठेवलेली असते त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागणार असतात. आणि त्यामुळेच ना आता जेव्हा हे सगळं सांगितलं जातं तेव्हा सीमा म्हणते की बरं बरं येते मी लग्नाला, नको काळजी करूस. मग आता रमाही खुश होते, रमालाही बरं वाटतं की फायनली सीमाईसुद्धा या लग्नासाठी येते. मग दुसरीकडे मात्र आता रमा आणि त्याचसोबत अक्षय ह्याने छान असा पेशवाई गेटअप केलेला असतो आणि लग्नाची तयारी आता पूर्ण झालेली असते. लग्नाचे विधी वगैरे सुरू होतात आणि त्याच वेळेला लग्नाचे जेव्हा विधी सुरू होतात ना तेव्हा पहिल्यांदा मंगळसूत्राचे विधी असतात आणि आता मंगळसूत्र घालायला सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला अक्षय जो आहे तो आपल्या खिशात ठेवलेलं मंगळसूत्र बाहेर काढतो आणि तो आता म्हणू लागतो की हे मंगळसूत्रच ना मला माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये घालायचं आहे, रमाक्षय नावाचं मंगळसूत्र. हे मंगळसूत्र आतापर्यंत आम्हाला एकत्र बांधून ठेवत आलं आहे आणि हे मंगळसूत्रच ना आता ह्याच्यावर असलेली ही एक गाठ आमचं पवित्र बंधन आहे आणि त्यामुळेच हेच मंगळसूत्र मी माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये घालणार आहे. आता ह्यांचे 7 फेरेसुद्धा होतात, मंगळसूत्र घालून होतं. मंगळसूत्र वगैरे घालून झाल्यानंतर अक्षय म्हणत असतो की चला फायनली सगळं झालं आणि आता 7 फेरे, हे 7 फेरेसुद्धा घेतले जातात. 7 फेरे घेऊन झाल्यानंतर आता तुमची 7ही वचनं पूर्ण झाली आहेत असं गुरुजी म्हणतात. पण त्यावेळेला आता अक्षय म्हणत असतो की नाही, अजून 8वं वचन बाकी आहे, 1च मिनटं थांबा. आणि असं बोलून आता आरोहीला त्यांच्या जवळ घेतात आणि आरोहीला जवळ घेऊन हेच आमचं 8वं वचन आहे आरोहीसाठी आम्ही आता काही करू, आरोही जे सांगेल ते ऐकू, असंही आता काहीसं वचन ते घेऊ लागतात. आणि त्यामुळे आरोहीला जवळ घेऊन त्यांचं हॅप्पी एंडिंग होतं. आणि तुम्हाला हा भाग कसा वाटलाय ना हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि त्याचसोबत मी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.